स्वामी विवेकानंद कृत ज्ञानयोग माया आणि मुक्ती. एक कवी म्हणतो, आम्ही या जगामध्ये आपल्या मागे एक हिरणमय मेघजाल घेऊन प्रवेश करतो, पण खरे पाहिले तर आमच्यातील सर्व प्रकारचे महिमामंडित होऊन संसारात प्रवेश करीत नाहीत. आमच्यातील बरेच तर आपल्या मागे धुक्याचा काळोख घेऊन जगात प्रवेश करतात. यात मुळीच शंका नाही. आम्ही लोक आमच्यातील सर्व जणू युद्ध करण्यासाठीच रणांगणावर पाठवलेले आहोत. रडत रडत आम्हाला या विश्वात यावे लागते. जमेल तसा प्रयत्न करून आपला मार्ग बनवावा लागतो. या अनंत जीवनसागरात आम्ही आपला मार्ग बनवतो. पुढे आम्ही जात राहतो आणि अगणित युगे आमच्या मागे राहतात आणि असीम विस्तार आमच्यापासून दूर. याप्रमाणे आम्ही चालत राहतो आणि शेवटी मृत्यू येऊन आम्हाला या क्षेत्रावरून उचलून घेतो. विजय किंवा पराजय काही निश्चित नाही आणि हीच माया आहे. बालकाच्या हृदयामध्ये आशा मोठी बलवान असते. बालकाच्या विस्फारित डोळ्यासमोर समस्त जग जणू एक सोनेरी चित्राप्रमाणे वाटते. ते समजते की मला जे वाटेल तसेच होईल. परंतु जसजसे ते पुढे जाते तसे प्रत्येक पावलावर वज्रदृढ प्राचीरांच्या रूपात त्याचे भविष्य प्रगतीत अडथळा होऊन उभे राहते. त्या प्राचीराचा भंग करण्यासाठी जरी ते पुन्हा पुन्हा वेगाने त्याला टक्कर मारित राहते, सर्व जीवनभर ते जसजसे अग्रेसर होत जाते तसतसे त्याचे आदर्श त्यापासून दूर होत जातात. शेवटी मृत्यू येतो आणि बहुतेक या सर्वातून त्याची सुटका होते आणि हीच माया आहे. एक वैज्ञानिक उठतो महाज्ञानाच्या लालसेने. त्याच्यासाठी असे काहीही नाही ज्याचा तो त्याग करू शकत नाही. कोणताही संघर्ष त्याला निरुत्साही करू शकत नाही. तो सदैव पुढे जात प्रकृतीच्या एकानंतर एक गूढ तत्वांचा शोध घेत राहतो. प्रकृतीच्या अंतर्गत आभ्यंतरिक गूढ रहस्यांचे उद्घाटन करीत जातो. पण या सर्वाचा उद्देश काय आहे? हे सर्व करण्याचा हेतू काय आहे? आम्ही या वैज्ञानिकांना का मान द्यावा? त्यांना कीर्ती का मिळावी? मनुष्य जेवढे करू शकतो प्रकृती त्याच्या अनंतपटीने करू शकत नाही का? आणि प्रकृती तर जड आहे, अचेतन आहे, तर मग जडाचे अनुकरण करण्यात कोणता गौरव आहे? प्रकृती कितीही विद्युत शक्ती संपन्न वज्राला वाटेल तितके दूर फेकू शकते. जर कुणी मनुष्य त्याच्या शतांशानेही करेल तर आम्ही त्याला आकाशात चढवतो. हे सर्व का? प्रकृतीच्या अनुकरणासाठी, मृत्यूच्या, जडत्वाच्या, अचेतनाच्या अनुकरणासाठी आम्ही त्याची का प्रशंसा करावी? गुरुत्वाकर्षण शक्ती मोठ्याहून मोठ्या वजनदार पदार्थांचे क्षणभरात तुकडे तुकडे करून फेकू शकते, तरीही ती जडच आहे. जडाचे अनुकरण करण्यात काय फायदा? तरीही आम्ही सर्व जीवन त्याच्यासाठी संघर्ष करीत राहतो आणि हीच माया आहे. इंद्रिये मनुष्याचा आत्मा बाहेर ओढतात. मनुष्य अशा स्थानात सुख आणि आनंदाचा शोध घेत आहे जिथे ते त्याला कधीही मिळू शकत नाही. युगापासून आम्ही हे ज्ञान घेत आहोत की हे सर्व निरर्थक आहे, व्यर्थ आहे. इथे आम्हाला सुख मिळू शकत नाही, परंतु आम्ही शिकू शकत नाही. आपल्या अनुभवाव्यतिरिक्त आणि कोणत्याही उपायाने आम्ही शिकू शकत नाही. आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला एक धक्का बसतो, तरीही आम्ही शिकू शकतो काय? नाही, तरीही नाही शिकू शकत. पतंग जसे दिव्याच्या ज्योतीवर तुटून पडतात तसेच आम्ही इंद्रिय सुख मिळवण्याच्या आशेने आपल्याला पुन्हा पुन्हा झोकून देतो. पुन्हा पुन्हा परत येऊन आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने सुरुवात करतो. बस या प्रकारे चालत राहते आणि शेवटी लुळे पांगळे होऊन धोका खाऊन आम्ही मरतो आणि हीच माया आहे. हीच गोष्ट आमच्या बुद्धीसंबंधी आहे. आम्ही विश्वाचे रहस्य सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही या जिज्ञासा, या अनुसंधानाच्या प्रवृत्तीला बंध ठेवू शकत नाही. असे वाटते की हे सर्व आम्ही जाणणे आवश्यक आहे आणि आम्ही विश्वास करू शकत नाही की ज्ञान काही प्राप्त करण्याची वस्तू नाही. आम्ही काही पावले पुढे जातो की अनादी अनंत कालरूपी प्राचीर मध्ये व्यवधानाच्या रूपाने उभा राहतो, ज्याला आम्ही ओलांडू शकत नाही. थोडे दूर गेल्यावर असीम देशाचे व्यवधान समोर उभे राहते, ज्यावर अतिक्रमण करण्याची शक्ती आमच्यामध्ये नाही. आणि तरीही हे सर्व कार्यकारणरूपी भिंतीद्वारा सदृढ रूपाने सीमाबद्ध आहे. आम्ही ही भिंत ओलांडू शकत नाही, तरीही आम्ही संघर्ष करीतच राहतो. आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि हीच माया आहे. प्रत्येक श्वासाबरोबर, हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर, आपल्या प्रत्येक हालचालीबरोबर आम्ही समजतो की आम्ही स्वतंत्र आहोत आणि त्या क्षणी आम्ही पाहतो की आम्ही स्वतंत्र नाहीत. बद्ध गुलाम, आम्ही प्रकृतीचे गुलाम आहोत. शरीर, मन, सर्वविध विचार, सर्व भावांचे आम्ही प्रकृतीचे गुलाम आहोत
आणि हीच माया आहे. अशी एकही माता नाही जी आपल्या संतानाला जन्मतःच एक अद्भुत प्रतिभासंपन्न महापुरुष समजत नाही. ती त्या बालकासाठी वेडी होते. त्या बालकातच तिचे प्राण अडकलेले असतात. बालक मोठा होतो, बहुधा दारोड्या आणि पशुतुल्य होतो. मातेच्या प्रती दुष्ट व्यवहार पण करू लागतो. जेवढा त्याचा दुर्व्यवहार वाढत जातो तितके मातेचे प्रेमही वाढते. लोक या मातेच्या निस्वार्थ प्रेमाची प्रशंसा करतात. त्यांच्या मनात हा प्रश्न येत नाही की ती माता जन्मतःच एक गुलाम आहे. ती या प्रकारचे प्रेम केल्याशिवाय राहू शकत नाही. हजार वेळा तिची इच्छा असते की या मोहाचा त्याग करावा, पण ती करू शकत नाही. शेवटी ती त्याला पुष्पराशीने आच्छादित करते आणि त्यालाच अद्भुत प्रेम म्हणते. आणि हीच माया आहे. आम्हा सर्वांची अशीच परिस्थिती आहे. नारदाने एकदा श्रीकृष्णाला विचारले, प्रभू, तुमची माया कशी आहे ती मी पाहू इच्छितो. एक दिवस श्रीकृष्ण नारदाला घेऊन मरुस्थलाकडे निघाले. बरेच दूर गेल्यानंतर श्रीकृष्ण नारदाला म्हणाले, नारदा, मला खूप तहान लागलेली आहे. कुठून तरी थोडेसे पाणी आणू शकशील का? तेव्हा नारद म्हणाले, प्रभू थांबा, मी आत्ता पाणी घेऊन येतो. असे म्हणून नारद गेले. काही अंतरावर एक गाव होते. नारद तिथे पाण्याच्या शोधार्थ गेले. एका घरी जाऊन त्यांनी दरवाजा खटखटला. दार उघडले आणि एक अत्यंत सुंदर कन्या त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. तिला पाहताच नारद सर्व काही विसरून गेले. भगवंत माझी वाट पाहत असतील, ते तहानेलेले आहेत, तहानेने त्यांचे प्राण पण जाऊ शकतात, या सर्व गोष्टी नारद विसरले. सर्व काही विसरून ते त्या कन्येशी बोलत बसले. त्या दिवशी ते आपल्या प्रभूकडे परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा त्या सुंदरेच्या घरी गेले आणि तिच्याशी गप्पा गोष्टी करू लागले. हळूहळू नेहमीच्या बोलण्यामुळे प्रणयाचे रूप त्याने धारण केले. तेव्हा नारदाने तिच्या पित्याकडे जाऊन तिच्याबरोबर लग्न करण्याची परवानगी मागितली. विवाह झाला. नवदाम्पत्य त्याच गावात राहू लागले. हळूहळू त्यांना संतान प्राप्ती झाली. या प्रकारे 12 वर्षे गेली. या काळात नारदाचे सासरे मरण पावले आणि ते त्याच्या संपत्तीचे उत्तराधिकारी झाले. पुत्र, कलत्र, भूमी, पशु, संपत्ती, घर इत्यादी सहित नारद खूप सुखचैनीने दिवस घालवू लागले. निदान त्यांना तरी तसे वाटू लागले. इतक्यात त्या देशात मोठा पूर आला. रात्रीची वेळ. दोन्ही किनाऱ्यांना सोडून नदी वाहू लागली आणि सर्व गाव बुडाले. घरे पडू लागली. मनुष्य आणि पशु पुरामध्ये वाहून जाऊन बुडू लागले. नदीच्या धारेत सर्व काही वाहून जात होते. नारदालाही पळावे लागले. एका हाताने त्याने स्त्रीला पकडले, दुसऱ्या हाताने दोन्ही मुलांना, आणि एका मुलाला खांद्यावर बसून ते त्या भयंकर पुरातून वाचण्याचा प्रयत्न करीत होते. थोडे दूर गेल्यावर त्यांना लाटांचा वेग तीव्र होताना दिसू लागला. खांद्यावरच्या बालकाचे नारद कशाही प्रकारे रक्षण करू शकले नाहीत. तो खाली पडून लाटाबरोबर वाहून गेला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एक आणखी बालक, ज्याचा हात त्यांनी पकडला होता, तो सुटून बुडाला. निराशा आणि दुःखाने नारद विव्हळू लागले. आपल्या पत्नीला त्यांनी अंगातील सर्व शक्तीने पकडून ठेवले होते. शेवटी लाटांच्या वेगात पत्नीसुद्धा त्यांच्या हातातून निसटली आणि ते स्वतः नदी किनारी जाऊन पडले आणि चिखलात लोळत मोठ्या कातर स्वराने विलाप करू लागले. त्याच वेळी जणू कुणी त्यांच्या पाठीवर कोमल हात ठेवला होता आणि म्हणाले, वत्सा, पाणी कुठे आहे? तुम्ही पाणी आणण्यासाठी गेला होता ना? मी तुझी वाट पाहत उभा आहे. तुला जाऊन अर्धा तास झाला. अर्धा तास? नारद ओरडलेच. त्यांच्यासाठी तर 12 वर्षे झाली होती आणि अर्ध्या तासाच्या आतच हे सर्व दृश्य त्यांच्या मनातून बाहेर आले. आणि हीच माया आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात आम्ही सर्व या मायेच्या आत आहोत. ही गोष्ट समजणे कठीण आहे. विषयसुद्धा बराच गुंतागुंतीचा आहे. याचे तात्पर्य काय? हेच की ही गोष्ट फार भयानक आहे. सर्व देशांच्या महापुरुषांनी या तत्वाचा प्रचार केलेला आहे. सर्व देशातील लोकांनी याचे ज्ञान मिळवले, पण फार कमी लोकांनी यावर विश्वास ठेवला. याचे कारण हे की स्वतः भोगल्याशिवाय, स्वतः ठोकर खाल्ल्याशिवाय आम्ही यावर विश्वास ठेवू शकत नाही. खरे विचाराल तर हे सर्व व्यर्थ आहे, सर्व खोटी आहे. सर्व संहारक काळ येऊन सर्वांचा घास घेतो, काहीही सोडत नाही. तो पापींना खातो, संतांचेही भक्षण करतो. राजा, प्रजा, सुंदर, कुरूप सर्वांना खाऊन टाकतो. कुणालाही सोडत नाही. सर्व काही त्या अंतिम गंतव्य विनाशाकडे अग्रेसर होत आहे. आमचे ज्ञान, शिल्प, विज्ञान सर्व काही त्याकडे पुढे पुढे जात आहे. कुणीही या वादळाची गती रोखू शकत नाही. आम्ही कितीही त्याला विसरण्याचा प्रयत्न करू,
जशी एखाद्या देशात महामारी पसरल्यावर लोक मद्य, नाच, गाणी इत्यादी चेष्टामध्ये मग्न राहून सर्व काही विसरण्याचा प्रयत्न करतात, पक्षाघाताने ग्रस्त होतात, आम्ही लोक त्याचप्रमाणे या मृत्यूची चिंता विसरण्याचा कठोर प्रयत्न करीत आहोत. सर्व प्रकारच्या इंद्रिय सुखात मग्न राहून त्याला विसरण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि हीच माया आहे. लोकांच्या समोर दोन मार्ग आहेत. यातील एक तर सर्वजण जाणतात, तो हा आहे. संसारात दुःख आहे, कष्ट आहेत, सर्व सत्य आहे. पण या संबंधी मुळीच विचार करू नका. दुःख अवश्य आहे, पण त्याकडे पाहू नका. जे काही थोडेफार सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या. या संसार चित्राच्या अंधकाराचा भाग पाहू नका. केवळ प्रकाशमय आणि आशाप्रद पक्षाकडेच नजर ठेवा. या मतात सत्य तर अवश्य आहेच, पण त्याबरोबरच एक धोकाही आहे. यातील सत्य एवढेच की ते आम्हाला काम करण्याची प्रेरणा देते. आशा तसेच या प्रकारचा एक प्रत्यक्ष आदर्श आम्हाला कार्य करण्यात प्रवृत्त आणि उत्साहित अवश्य करतो. पण यात एक संकट आहे की शेवटी आम्हाला हताश होऊन सर्व प्रयत्न सोडून द्यावे लागतात. अशीच परिस्थिती त्या लोकांची जे म्हणतात, संसाराला जसे पाहता तसेच ग्रहण करा. जेवढे स्वच्छंद राहता येईल तेवढे राहा. दुःख कष्ट आले तरी संतुष्ट राहा. आघात झाला तरी तो आघात नाही, ती पुष्पवृष्टी आहे. नोकराप्रमाणे धुतकारले तरी म्हणा, मी मुक्त आहे, स्वतंत्र आहे. दुसऱ्याच्या तसेच आपल्या आत्म्यासमोर रात्रंदिवस खोटे बोला. कारण की संसारात जिवंत राहण्याचा हा एकमात्र उपाय आहे. यालाच सांसारिक ज्ञान म्हणतात. आणि या 19व्या शतकात याचा जितका प्रभाव आहे तसा पूर्वी कधीही नव्हता. कारण की लोक यावेळी ज्या ठोकरा खात आहेत तशा त्यांनी पूर्वी कधीही अनुभवल्या नाहीत. प्रतिद्वंद्वतासुद्धा इतकी तीव्र पूर्वी कधीच नव्हती. मनुष्य आपल्या बांधवाप्रती आज जेवढा निष्ठुर आहे तितका पूर्वी कधी नव्हता. आणि यामुळे आजकाल अशी सांत्वना दिली जाते आहे. आजकाल या उपदेशाचा भर आहे. पण आता त्यापासून काही लाभ होत नाही, कधी होतही नव्हता. सडलेल्या मेलेल्या मुर्द्यांना फुलांनी झाकून ठेवू शकत नाहीत, हे असंभव आहे. असे फार दिवस चालत नाही. एक दिवस सर्व फुले सुकून जातील आणि तेव्हा ते मेलेले मढे पहिल्यापेक्षाही अधिक बिभत्स दिसू लागेल. आमचे सर्व जीवन असेच आहे. आम्ही जरी आपल्या जुन्या सडलेल्या जखमांना सोन्याच्या वस्त्राने झाकण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस असा येईल जेव्हा ते सोनेरी वस्त्र सरकून जाईल आणि ती जखम बिभत्स रूपाने डोळ्यासमोर प्रकट होईल. तर मग काहीच आशा करू नये का? हे सत्य आहे की मायेचे आम्ही गुलाम आहोत. आम्ही सर्व मायेच्या आतच जन्म घेतो आणि मायेतच जिवंत राहतो. तर मग काही उपाय नाही का? काही आशा नाहीत का? या सर्व गोष्टी शेकडो युगापासून लोकांना माहीत आहेत की आम्ही सर्व अतीव दुर्दशेत पडलेलो आहोत. हे विश्व वास्तवात एक कारागार आहे. आमची पूर्वप्राप्त महिमेची छटाई एक कारागार आहे. आमची बुद्धी आणि मनही एका कारागारा समान आहे. मनुष्यास वाटेल ते म्हणो, पण अशी कोणतीच व्यक्ती नाही जी कोणत्या ना कोणत्या वेळी या गोष्टीला हृदयातून अनुभव करीत नसेल. वृद्ध लोक याचा अधिक तीव्रतेने अनुभव घेतात, कारण की त्यांची जीवनभराची संचित अभिज्ञता राहते. प्रकृतीची खोटी भाषा त्यांना अजून अधिक फसवू शकत नाही. या बंधनाला तोडण्याचा उपाय काय आहे? काय काही उपाय आहे का? आम्ही बघतो की या भयंकर व्यापाराच्या अतिरिक्त आमच्या समोर मागे चारी बाजूला हे बंधन राहूनही या दुःख आणि कष्टाच्या मध्ये या विश्वातच जे ते जीवन आणि मृत्यू समान आहे, एक महावाणी समस्त युगात, समस्त देशात आणि समस्त व्यक्तींच्या हृदयात घुमत आहे. माझी ही दैवी त्रिगुणमयी माया मोठ्या कष्टाने ओलांडता येते. जे मला शरण येतात ते या मायेपासून दूर जातात. हे थकलेले, मरगळलेले, ओझ्याने लादलेल्या मनुष्यानो, या, मी तुम्हाला आश्रय देईन. ही वाणीच आम्हा सर्वांना योग्य रीतीने अग्रेसर करीत आहे. मनुष्याने ही वाणी ऐकली आणि अनंत युगापासून ऐकत आहे. जेव्हा मनुष्याला वाटते की त्याचे सर्व काही चालले आहे, जेव्हा त्याची आशा तुटू लागते, जेव्हा त्याचा स्वतःच्या ताकदीवरचा विश्वास हटू लागतो, जेव्हा सर्व काही जणू त्याच्या हातातून निष्ठून पळून जात आहे आणि जीवन केवळ एक भग्नावशेषात परिणत होऊन जाते, तेव्हा तो ही वाणी ऐकू शकतो. आणि हाच धर्म आहे. म्हणजेच एका बाजूला ही अभयवाणी आहे की हे सर्व काही नाही, केवळ माया आहे. आणि त्याचबरोबर हे आशावादी वाक्य आहे की मायेच्या बाहेर जाण्याचा मार्गही आहे. आणि दुसऱ्या बाजूला आमचे सांसारिक लोक म्हणतात, धर्म, दर्शन या सर्व व्यर्थ वस्तूंना घेऊन डोके खराब करू नका, जगात राहा. मानले हे जग खराब आहे,
पण जेवढे होईल तेवढे याचा आनंद घ्या. सरळ सरळ शब्दात याचा अर्थ हा आहे की रात्रंदिवस पाखंडपूर्ण जीवन व्यतीत करा. आपल्या जखमांना जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत झाकून ठेवा. एकानंतर दुसरी जोडगाठ करीत जा, येथपर्यंत की सर्व काही नष्ट झाले तरी तुम्ही केवळ जोडगाठीच्या समूहाने राहा. यालाच संसारिक जीवन म्हणतात. जे या जोडगाठीने संतुष्ट आहेत ते कधीही धर्मलाभ करू शकत नाहीत. जेव्हा जीवनाच्या वर्तमान अवस्थेत भयानक अशांती उत्पन्न होते, जेव्हा आपल्या जीवनाप्रतीही ममता राहत नाही, जेव्हा या जोडगाठीबद्दल अपार घृणा उत्पन्न होते, जेव्हा मिथ्या आणि पाखंडाप्रती वितृष्णा उत्पन्न होते, तेव्हा धर्माचा प्रारंभ होतो. भगवान बुद्धाने बोधिवृक्षाच्या खाली बसून दृढ स्वरात जे सांगितले होते त्याला जो आपल्या रोमारोमातून बोलू शकत होता तोच वास्तविक धार्मिक होण्याच्या योग्यतेचा आहे. संसारिक होण्याची इच्छा त्यांच्याही हृदयात एकदा झाली होती. इकडे ते स्पष्ट रूपाने पाहत होते की त्यांची ही अवस्था, हे सांसारिक जीवन अगदी व्यर्थ आहे. पण बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग सापडत नव्हता. मोह एकदा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, सोड सत्याचा शोध, चला संसारात परत चला आणि पूर्वीप्रमाणेच पाखंडी जीवन घालवा. सर्व वस्तूंना त्यांच्या खोट्या नावाने हाक मारा. आपल्या जवळ आणि सर्वांच्या जवळ रात्रंदिवस खोटे बोलत राहा. पण त्या महावीराने आपल्या अतुल पराक्रमाने त्याला त्याच क्षणी पराजित केले. ते म्हणाले, अज्ञानपूर्वक केवळ खाऊन पिऊन जगण्यापेक्षा मेलेले चांगले. पराभूत होऊन जगण्यापेक्षा रणांगणावर मरणे जास्त श्रेयस्कर. हाच धर्माचा पाया आहे. जेव्हा मनुष्य या पायावर उभा राहतो तेव्हा समजावे की तो सत्याच्या मार्गावर, ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर चालत आहे. धार्मिक होण्यापूर्वीही ही दृढ प्रतिज्ञा आवश्यक आहे. मी स्वतःचा मार्ग स्वतःच शोधेन, सत्याला जाणेन किंवा या प्रयत्नात प्राणाचाही त्याग करेन. कारण या संसारापासून आणखी काही मिळण्याची आशाही नाही. हा तर शून्य स्वरूप आहे. दिवस रात्र उडून जात आहे. आजचा सुंदर आशावादी तरुण उद्याचा म्हातारा आहे. आशा, आनंद, सुख हे सर्व पानाप्रमाणे उद्याच्या पानगळीत नष्ट होतील. ही झाली या बाजूची गोष्ट. आणि दुसरीकडे आहे विजयाचे प्रलोभन, जीवनातील समस्त अशुभावर विजय प्राप्तीची संभावना आणि आणखी स्वयंजीवन आणि विश्वावरही विजय प्राप्तीची शक्यता. या उपायानेच मनुष्य स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. नाहीतर जे लोक विजय प्राप्तीसाठी, सत्यासाठी, धर्मासाठी प्रयत्न करीत आहेत तेही सत्याच्या मार्गावर आहेत. आणि वेदही असाच उपदेश करतात, निराश होऊ नका. मार्ग फार कठीण आहे, सूर्याच्या धारेवर चालण्याप्रमाणे कठीण, तरीही निराश होऊ नका. उठा, जागे व्हा आणि आपल्या परम आदर्शाला प्राप्त करा. सर्व धर्मांचा ते कोणत्याही रूपाने मनुष्याजवळ आपली अभिव्यक्ती करीत असतात. हाच एक सामान्य पाया आहे आणि तोच आहे संसाराच्या बाहेर जाण्याचा म्हणजेच मुक्तीचा उपदेश. या सर्व धर्मांचा उद्देश संसार आणि धर्मात तडजोड करण्याचा नाही, पण धर्माला आपल्या आदर्शात दृढ प्रतिष्ठित करणे आहे. संसाराबरोबर तडजोड न करताच त्याच्या गुंतागुंतीच्या समस्येचे समाधान करणे आहे. प्रत्येक धर्म याचा प्रचार करतो आणि वेदांचे कर्तव्य आहे या सर्व महदाकांक्षात सामंजस्य स्थापन करणे आणि संसारातील सर्व उच्चतम आणि निम्नतम धर्मात विद्यमान सामान्य तत्वांना अभिव्यक्त करणे. आम्ही ज्याला अत्यंत भ्रांत अंधविश्वास म्हणतो आणि जे सर्वोच्च दर्शन आहे, सर्वांचा साधारणपणे हाच पाया आहे की तो सर्व प्रकारच्या संकटांना दूर करण्याचे मार्गदर्शन करतो आणि अधिकांशाने एखाद्या प्रपंचातील पुरुष विशेषाच्या मदतीने, अर्थात प्राकृतिक नियमबंधनात नसणाऱ्या नित्यमुक्त पुरुष विशेषाच्या साह्याने ही मुक्ती मिळवावी लागते. या मुक्त पुरुषाच्या स्वरूपासंबंधी नाना प्रकारच्या अडचणी व मतभेद असूनही ते ब्रह्म सगुण आहे की निर्गुण, मनुष्याप्रमाणे ज्ञानसंपन्न आहे किंवा नाही, तो पुरुष आहे किंवा स्त्री किंवा नपुसक, या प्रकारचे अनंत विचार, तसेच वेगवेगळ्या मतांचा प्रबल विरोध होऊनही मूलतत्व एकच आहे. विविध मतवाद्यांचा यात प्रचंड परस्पर विरोध असूनही आम्हाला त्या सर्वात एकत्वाचे एक सुवर्णसूत्र मिळते आणि या दर्शनातच सुवर्णसूत्राचा शोध लागला, जो आमच्या समोर थोडा थोडा करून अभिव्यक्त झाला आहे. आणि हे सामान्य तत्वच या अभिव्यक्तीची पहिली पायरी आहे की आम्ही सर्व मुक्तीकडे अधिक अग्रेसर होत आहोत. आपले सुख, दुःख, संकट आणि कष्ट सर्व अवस्थेमध्ये आम्ही ही नवलाची गोष्ट पाहतो की आम्ही सर्व हळूहळू मुक्तीच्या दिशेने पुढे जात आहोत. प्रश्न उद्भवला, हे विश्व वास्तवात काय आहे?
कोठून उत्पत्ती झाली आणि याचा लय कुठे आहे? आणि याचे उत्तर होते, मुक्तीपासून याची उत्पत्ती झाली आणि मुक्तीतच ते विश्राम घेते आणि शेवटी मुक्तीतच याचा लय होतो. ही जी मुक्तीची भावना आहे की वास्तवात आम्ही मुक्त आहोत, या आश्चर्यजनक भावनेशिवाय आम्ही एक क्षणही चालू शकत नाही. या भावाशिवाय तुमची सर्व कार्ये इथपर्यंत की तुमचे जीवनही व्यर्थ आहे. प्रत्येक क्षणी प्रकृती हे सिद्ध करून देते की आम्ही तिचे दास आहोत, पण त्याचबरोबर हा दुसरा भावही आमच्या मनात उत्पन्न होत राहतो की आम्ही मुक्त आहोत. प्रत्येक क्षणी मायेमुळे बंधनात असल्याचे प्रतीत होते, पण त्याच क्षणी त्या आघातासोबतच आम्ही बद्ध आहोत या भावनेसोबतच आणखी एक भाव आमच्यात येतो की आम्ही मुक्त आहोत. या मुक्तीची उपलब्धी हृदयातून करण्यामुळे आपल्या मुक्त स्वभावाला प्रकट करण्यात ज्या अडचणी उपस्थित होतात तेही एक प्रकारचे अनतिक्रमण आहे. तरीही आतून आमच्या हृदयाच्या अंतस्थातून जणू कुणी सदैव म्हणत राहतो, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे. आणि जर तुम्ही संसारातील विभिन्न धर्मांचे अध्ययन केले तर तुम्ही पाहाल की त्या सर्वात कधी ना कधी हा भाव प्रकाशित झालेला आहे. केवळ धर्म नाही, धर्मशब्दाला तुम्ही संकीर्ण अर्थात घेऊ नका. नाहीतर सारे सामाजिक जीवन या एका मुक्तिभावाची अभिव्यक्ती आहे. सर्व प्रकारच्या सामाजिक गती त्याच एका मुक्तिभावाच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत. माना अथवा न माना, कळत न कळत त्या आवाजाला ऐकले आहे, जो रात्रंदिवस म्हणत आहे, हे थकलेल्या, मरगळलेल्या आणि ओझ्याने झुकलेल्या मनुष्यानो माझ्या जवळ या. मुक्तीसाठी बोलावणारी ही वाणी जरी एकच प्रकारची भाषा किंवा एकाच तऱ्हेने प्रकाशित होत नसेल, पण कोणत्या ना कोणत्या रूपात ती आमच्यासोबत सदैव विद्यमान आहे. आमचा इथे जर जन्म झाला तोही या वाणीमुळेच. आमची प्रत्येक गती तिच्यासाठी आहे. आम्ही जाणू वा न जाणू, पण आम्ही सर्व मुक्तीकडेच जात आहोत. त्याच वाणीचे अनुसरण करीत आहोत. ज्याप्रमाणे गावातील बालक त्या बासरीवादकाच्या संगीताने आकर्षित होऊन ओढले जातात, त्याचप्रमाणे आम्ही काहीही न जाणता त्या मधुर वाणीचे अनुसरण करीत आहोत. जेव्हा आम्ही त्या वाणीचे अनुसरण करतो तेव्हा आम्ही नीतिपरायण होतो. केवळ जीवात्मा नाही, तर लहानाहून लहान जड प्राण्यापासून मोठ्याहून मोठ्या मनुष्यापर्यंत सर्वांनी हा आवाज ऐकलेला आहे आणि सर्व त्याच दिशेने पळत आहेत. आणि या प्रयत्नात एकतर आम्ही परस्पर भेटतो किंवा एक दुसऱ्याला धक्का देत राहतो. यानेच प्रतिद्वंद्वता, हर्ष, संघर्ष, जीवन, सुख आणि मृत्यू उत्पन्न होतो. आणि त्या वाणीपर्यंत पोहोचण्यासाठी जो संघर्ष चालला आहे, समस्त विश्व केवळ त्याचा परिणाम आहे. आम्ही हेच करीत आलो. हीच व्यक्त प्रकृतीची ओळख आहे. या वाणीला ऐकण्याने काय होते? यामुळे आमच्या समोरच्या दृश्यात परिवर्तन होऊ लागते. जसे तुम्ही हा आवाज ऐकता आणि समजतात की हे काय आहे, तसे तुमच्या समोरचे दृश्य बदलून जाते. हे विश्व जे पूर्वी मायेचे बिभत्स रणांगण होते, आता आणि काही अपेक्षेप्रमाणे अधिक सुंदर होऊन जाते. तेव्हा मग प्रकृतीला दूषण देण्याची गरज राहत नाही. संसार पार बिभत्स आहे किंवा सर्व व्यर्थ आहे हे म्हणण्याचीही आवश्यकता राहत नाही. रडण्या ओरडण्याचे कारणच राहत नाही. जसे तुम्ही या आवाजाचा अर्थ समजता तसे तुमच्या लक्षात येते की हे सर्व प्रयत्न, हे युद्ध, ही प्रतिद्वंद्वता, या अडचणी, ही निष्ठुरता, हे सर्व लहान लहान सुख व आनंदाचे कारण काय आहे? तेव्हा हे स्पष्टपणे समजते की हे सर्व प्रकृतीच्या स्वभावानुसार होत आहे. आम्ही सर्व कळत न कळत त्याच आवाजाकडे अग्रेसर होत आहोत. म्हणून हे सर्व घडत आहे. म्हणजेच समस्त मानव जीवन, समस्त प्रकृती त्याच मुक्त भावाला अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. बस सूर्यही त्याकडेच जात आहे. पृथ्वीसुद्धा यामुळेच सूर्याच्या भोवती फिरत आहे. चंद्रही यामुळेच पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. त्या स्थानी पोहोचण्यासाठी समस्त ग्रह नक्षत्र पळत आहेत आणि वाराही वाहत आहे. त्या मुक्तीसाठी वीजही तीव्रतेने कडाडत आहे आणि मृत्यूही त्यासाठी सर्व दिशेने फिरत आहे. सर्वजण त्याच दिशेला जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. साधूही तिकडेच जात आहेत. जाण्याशिवाय ते राहू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ही काही गौरवाची गोष्ट नाही. पाप्यांचीही हीच दशा आहे. मोठा दानशूरही त्यालाच लक्ष बनवून सरळ भावाने चालत राहतो. तसे न करण्याशिवाय तो राहू शकत नाही. आणि एक घोर आळशी कंजूष सुद्धा त्यालाच लक्ष बनवून चालत आहे. जे फार सत्कर्मशील आहेत त्यानेही तो आवाज ऐकला. ते सत्कर्म केल्याशिवाय राहू शकत नाहीत. आणि एका घोर आळशाची हीच परिस्थिती आहे. होऊ शकते की
एक व्यक्ती दुसऱ्याच्या मानाने अधिक ठोकरा खाईल. जी व्यक्ती अधिक ठोकरा खाते आम्ही तिला वाईट म्हणतो आणि जे कमी त्यांना सज्जन किंवा चांगले म्हणतो. चांगले आणि वाईट या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. त्यांच्यातील फरक भेदाचा नाही, परिणामाचा आहे. आता पहा, जर ही मुक्तिभावरूपी शक्ती वास्तवात समस्त जगात कार्य करीत आहे तर आपल्या विशेष आलोचना धर्मविषयात तिचा प्रयोग केल्यावर आम्ही पाहतो की सर्व धर्मांनी या भावाचा स्वीकार केलेला आहे. अत्यंत खालच्या पातळीवरील धर्माला घ्या, ज्यामध्ये एखाद्या मृत पूर्वजाची किंवा निष्ठुर देवतेची उपासना होती. या उपास्य देवता किंवा मृत पूर्वजाप्रती काय धारणा आहे? हीच की ते प्रकृतीहून उन्नत आहेत, या मायेच्या बंधनात नाहीत. पण हो, प्रकृतीच्या संबंधात उपासकाची धारणा अवश्य अगदी सामान्य आहे. उपासक एक मूर्ख अज्ञानी व्यक्ती आहे. त्याची अगदी स्थूल धारणा आहे. तो घराच्या भिंतीला छेदून जाऊ शकत नाही किंवा आकाशात भ्रमण करू शकत नाही. म्हणजेच या सर्व अडचणींवर अतिक्रमण करणे. बस या अतिरिक्त या शक्तीची कोणतीही उच्चतर धारणा नाही. म्हणजेच तो अशा देवतेची उपासना करतो जी भिंतीतून आरपार जाते किंवा आकाशात उडून भ्रमण करू शकते किंवा स्वतःचे रूप बदलू शकते. दार्शनिक भावाने पाहिल्यावर या प्रकारच्या देवतांच्या उपासनेत कोणते रहस्य आहे? ते हे आहे की तिथे मुक्तीचा भाव विद्यमान आहे. त्याची देवता संबंधी धारणा प्रकृतीपेक्षा आपल्या धारणेहून उन्नत आहे. आणि जे लोक यापेक्षा उन्नत देवांचे उपासक आहेत त्यांचीही त्या एकाच मुक्तीची दुसऱ्या प्रकारची धारणा आहे. जसजशी प्रकृतीच्या संबंधात आमची धारणा उन्नत होत जाते तसतसे प्रकृतीची प्रभू आत्म्याच्या संबंधात आमची धारणा उन्नत होत जाते. शेवटी आम्ही एकेश्वरवादात पोहोचतो, जो माया किंवा प्रकृतीचा स्वीकार करतो आणि ज्याच्या मतानुसार मायाधीश ईश्वर एकच आहे. जिथे सर्वप्रथम या एकेश्वरवाद सूचक भावाचा प्रारंभ होतो तिथेच वेदाचा प्रारंभ होऊन जातो. वेदांत यांच्याहूनही अधिक गंभीरतेने अन्वेषण करू इच्छितात. ते म्हणतात की या माया प्रपंचाच्या मागे जो एक आत्मा स्थित आहे, जो मायेचा स्वामी आहे पण मायेच्या अधीन नाही, तो त्याच्याकडे आम्हाला आकर्षित करीत आहे आणि आम्ही हळूहळू त्याच्याकडे जात आहोत. ही धारणा आहे तर ठीकच, पण अजूनही ही धारणा बहुतेक स्पष्ट झालेली नाही. आताही हे दर्शन जणू अस्पष्ट आणि अस्फुट आहे, जरी ते स्पष्ट रूपाने युक्तिविरोधी नाही. ज्या प्रकारे तुमच्याकडे प्रार्थनेत म्हणतात, माझ्या ईश्वरा तुझ्या अतिजवळ, वेदांतीही अशीच प्रार्थना करतो, केवळ एक शब्द बदलून. तो म्हणतो, माझा ईश्वर माझ्या अतिजवळ. आमचे अंतिम लक्ष पार दूर आहे, प्रकृतीहून वेगळ्या प्रदेशात. ते आम्हाला त्याच्याकडे ओढत आहे. त्याला हळूहळू आमच्याजवळ आणायला हवे, पण आदर्शाची पवित्रता आणि उच्चतेला अक्षुण्ण ठेवून. जणू हा आदर्श क्रमाने आमच्या जवळ येत आहे. शेवटी स्वर्गाचा ईश्वर जणू प्रकृतीस्थ ईश्वर बनतो. नंतर प्रकृतीत आणि ईश्वरात काही फरक राहत नाही. तोच जणू या देहमंदिरात अधिष्ठिती देवतेच्या रूपात आणि शेवटी याच देहमंदिराच्या रूपात जाणला जातो. आणि तोच जणू शेवटी जीवात्मा आणि मनुष्याच्या रूपात परिज्ञात होतो. बस हाच वेदाच्या उपदेशाचा शेवट आहे. ज्याला ऋषीगण विभिन्न स्थानात शोधत होते तो ते जणू आमच्या आतच आहे. वेदांत सांगतो, तुम्ही जी वाणी ऐकली होती ती योग्य ऐकली होती, पण तिला ऐकून तुम्ही योग्य मार्गाने जाऊ शकला नाहीत. ज्या युक्तीच्या महान आदर्शाचा तुम्ही अनुभव घेतला होता तो सत्य आहे, पण त्याला बाहेरच्या बाजूने शोधण्यात तुम्ही चूक केली. याच भावाला आपल्या जवळ आणि अतिजवळ घेऊन चालत राहा, जोपर्यंत की तुम्ही हे जाणणार नाहीत की ही मुक्ती, ही स्वतंत्रता तुमच्या आतच आहे. तीच तुमच्या आत्म्याचाही अंतरात्मा आहे. या मुक्तीसारखेच तुमचे स्वरूप आहे आणि मायेने तुम्हाला कधीच बद्ध केलेले नाही. तुमच्यावर अधिकार गाजवण्याचे सामर्थ्य प्रकृतीत कधीच नव्हते. घाबरलेल्या बालकासमान तुम्ही स्वप्न बघत होता की प्रकृती तुमचा गळा दाबत आहे. या भयातून मुक्त होणेच उद्देश आहे. केवळ त्याला बुद्धीने जाणवायचे नाही तर प्रत्यक्ष करावे लागेल, साक्षात करावे लागेल, अपरोक्ष करावे लागेल. आम्ही या जगाला जेवढ्या स्पष्ट रूपाने पाहतो त्याहून अधिक स्पष्ट रूपाने पाहावे लागेल. तेव्हाच आम्ही मुक्त होऊ. तेव्हाच आमच्या सर्व अडचणींचा शेवट होईल. तेव्हा हृदयाच्या सर्व काळजा नष्ट होतील, सर्व वक्रता सरळ होतील. तेव्हा विविधता आणि प्रकृतीचा भ्रम दूर होईल. तेव्हा ही माया आजच्यासारखी भयानक अवसादकारक स्वप्न न होऊन
अतिसुंदर रूपात दिसू लागेल. आणि हे जग जे यावेळी कारागारासारखे वाटते क्रीडा क्षेत्राचे रूप धारण करेल, तेव्हा सारी संकटे, सर्व जटिलता ते तर आहेच, शिवाय आम्ही ज्या सर्व यंत्रणेचे भोग भोगत आहोत तेही ब्रह्मभावात परिणत होऊन जाईल आणि आमच्यासमोर आपले प्रकृत स्वरूप अभिव्यक्त करेल. जेव्हा आम्ही पाहू की सर्व वस्तूंच्या मागे सर्वांचे सार सत्तास्वरूप तोच विद्यमान आहे आणि आम्हाला समजेल की तोच आमचा खरा अंतरात्मा स्वरूप आहे.